कल्पना करा, माणसांमध्ये रोबोट्स वावरायला लागले आणि त्यांनीच हे संपूर्ण जग व्यापून टाकलं तर? थोडंसं अशक्य आहे, पण शक्यच नाही असं नाही. हे सत्यात उतरूही शकतं. आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक गोष्ट आता शक्य होणार आहे. ती म्हणजे आता रोबो चक्क बाळाला जन्म देणार आहे. अशक्य वाटतंय ना, पण आता हे शक्य होणार आहे. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. लवकरच तुम्हाला एक गर्भवती रोबो पाहायला मिळू शकतो, जो माणसाच्या बाळाला जन्म देईल. खरं तर ही बातमी ऐकून शास्त्रज्ञही चक्रावून गेलेत. ही कल्पना धक्कादायक जरी असली तरी चीन मधील एक कंपनी पुढील एका वर्षाच्या आत असे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या तयारीत आहे. तर हे तंत्रज्ञान नक्की कसं आहे ते पाहूयात. तर चीनी शास्त्रज्ञ या तंत्रज्ञानावरती काम करतायत. तज्ञांनी असा दावा केलाय की हे तंत्रज्ञान गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत हुबेहूब माणसाच्या गर्भधारणेप्रमाणे अनुकरण करेल. यात गर्भाची वाढ कृत्रिम गर्भाशयात होणार आहे. शास्त्रज्ञांनी अंडी आणि शुक्राणूंचं नेमकं कसं फलन केलं जाईल याची काही माहिती दिलेली नाही, पण एवढं मात्र निश्चित आहे की या कृत्रिम गर्भधारणेमुळे माणूस जन्म घेणार आहे. ग्वांगझू मधील चीनची कायवा नावाची टेक्नॉलॉजी आणि हीच कंपनी जगातील पहिला असा हा रोबो तयार करत आहे. या कायवा कंपनीचे संस्थापक आणि सीईओ झांग किफेंग आहेत. हा रोबो पुढील एका वर्षात बाजारात येण्याची शक्यता असून त्याची किंमत 1 लाख युआन म्हणजे सुमारे 12 लाख भारतीय रुपयाप्रमाणे असेल. कायवा टेक्नॉलॉजीनं विकसित केलेला हा रोबो पारंपरिक IVF किंवा सरोगसीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये एक विशेष प्रकारचे इन्क्युबेशन पॉड आणि रोबोटिक गर्भाशय असेल, जे महिलेच्या गर्भात असते तसे वातावरण निर्माण करेल. हा रोबो गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न करेल, ज्यात कृत्रिम एमनिओटिक द्रवपदार्थ भरलेले असेल आणि एक नळी नाभी संबंधीच्या दोरीसारखे काम करेल, जी वाढत्या गर्भाला पोषक आणि ऑक्सिजन पुरवेल. या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ झांग किफेंग यांनी सांगितलंय की हे रोबो विशेषतः अशा महिलांसाठी बनवले जात आहेत ज्यांना मुले तर हवी आहेत, परंतु त्यांना गर्भधारणेच्या प्रक्रियेतून जायचं नाहीये, ज्यांना थेट बाळ हवंय. झांग यांनी सिंगापूरच्या नानयान टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधून 2014 मध्ये PhD घेतली आणि सर्व्हिस आणि रिसेप्शन रोबो बनवण्यास सुरुवात केली. आणि आता नवीन प्रकल्पातून एक नवा विक्रम प्रस्थापित करण्याची कंपनीला आशा आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करता चीनने हे तंत्रज्ञान विकसित करण्यास का भर दिला असावा? तर या तंत्रज्ञानाचं मुख्य कारण म्हणजेच चीन मधील वाढता वंध्यत्व दर. यामुळेच हा कृत्रिम गर्भाशय लाखो जोडप्यांना गर्भधारणेसाठी संघर्ष करणाऱ्या किंवा जैविक गर्भधारणेच्या ओझ्यापासून दूर राहण्यास प्राधान्य देण्यासाठी एक उपाय ठरू शकेल. कारण चीनमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण 2007 मध्ये 12% 2020 मध्ये सुमारे 18% वाढलंय. अनेक जोडपी IVF किंवा कृत्रिम गर्भधारणेवर खूप पैसा खर्च करतात, पण त्यांना फारसं यश येत नाहीये. ग्वांगझू मधील कैवा टेक्नॉलॉजीने तयार केलेला हा प्रयोग वाढता वंध्यत्व दरांना नक्कीच कमी करण्यास मदत करेल. पण आता नैतिकता, मातृत्व आणि मानवी बंधनांवर जागतिक वादविवाद सुरू झाले. त्यामुळे आता अनेक प्रश्नही उपस्थित होतात. येणारं बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल का? त्याला ती मातृत्वाची जाणीव होईल का? आणि आई म्हणून समोरची व्यक्ती त्या बाळाला प्रेम देऊ शकेल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अशा सगळ्या आर्थिक, भावनिक आणि शारीरिक प्रश्नांना उत्तर कसं मिळेल ही येणारी परिस्थितीच ठरवेल. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करा.